मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। अश्विन आणि प्रिया आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात। त्याने अश्विनच्या मनात भलतसलतं भरवलेलं असतं की प्रॉपर्टीचा हिस्सा माग, म्हणजे त्यांनाही समजेल आपली किंमत। तर आता अश्विनलाही प्रियाचं हे म्हणणं पडतं आणि घरी आल्यानंतर तो लगेचच प्रतापला म्हणतो की बाबा, हे पहा, आम्हाला आमचा प्रॉपर्टीतला हिस्सा पाहिजे, नाहीतर मानाने आम्हाला घरामध्ये घ्या। डायरेक्ट अश्विनने प्रॉपर्टीतला हिस्सा मागितला हे पाहून घरातील सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते। सगळेजण टेन्शनमध्ये येतात, परंतु आता सायली त्यावर मार्ग काढते आणि म्हणते प्रिया, तू घरात राहू शकतेस। प्रियाला खूप आनंद होतो, परंतु सायलीने अजून एक आयडिया केलेली असते, ती म्हणजे सुभेदारांच्या घरात तुला खाता पिता येणार नाही, म्हणजे तू तुझं बनवायचं आणि तू तुझं खायचं। त्याचबरोबर कल्पना सुद्धा आता प्रियाला खूप बोलते आणि अगदी तिची लायकीच काढते, परंतु सायलीने सांगितलेलं असतं की प्रियामुळे आपल्या आयुष्यात एवढा फरक पडू द्यायचा नाही, कारण त्याचा त्रास आपल्याला होईल आणि ती मज्जा घेत राहील, आणि म्हणून सर्व सुभेदारांनी सायलीचं ऐकण्याचं ठरवलेलं असतं। तर दुसरीकडे अर्जुन सायलीच्या आईबाबांचा फायनली शोध घेत असतो। तर अर्जुनने तिला तिच्या आईबाबांना समोर आणून एक खूप मोठा सायलीला शॉक दिलेला असतो, सरप्राईज दिलेलं असतं। आता आनंद होतो खरं, त्याचबरोबर शॉक सुद्धा बसतो आणि प्रियाला सुद्धा, कारण ते प्रियाचे आईबाबा असतात आणि ते तिला चांगलंच माहीत असतं। परंतु कशा प्रकारे आता मैनाबाई आणि सदाशिवराव हे दोघेही सायली आपली मुलगी नसून प्रियाच कशी मुलगी आहे हे सिद्ध करणार, आपण पुढे पाहूयात। तर पुढे आपण आता पाहूयात की कशा प्रकारे अश्विन आणि प्रिया फायनली घरात तर घुसलेले आहेत। प्रियाच्या सांगण्यावरून अश्विनने प्रॉपर्टीचा वादसुद्धा उकरून काढला आहे, परंतु प्रॉपर्टीचे हिस्से म्हटल्यानंतर आता घराचे 2 तुकडे होणार आणि ते अर्जुन सायलीला होऊ द्यायचं नसतं, म्हणून त्यांनीच माघार घेऊन प्रियाला अद्दल घडवून प्रतापला रिक्वेस्ट करून त्या दोघांनाही घरात राहू द्यायला सांगितलेलं असतं। आता सायलीला प्रियाचे चांगलेच रंग माहीत झालेले असतात, म्हणूनच सायली तिला आता घरातील सर्वांसमोरच त्यांची परमिशन घेऊन तर अद्दल घडवण्याचं ठरवते आणि लगेचच त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू करते। म्हणजेच प्रियाला तिचं सगळं करायला सांगून, तिच्या नवऱ्याचा टिफिन बनवायला सांगून, त्याचबरोबर नोकरासारखी घरात राबवून घेऊन आता प्रियाचा चांगलाच सायली तोरा उतरवते। तर आता नाईलाजाने सायलीने सांगितलेल्या सर्व अटी प्रियाला मान्य कराव्या लागतात, कारण काहीही झालं तरी सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर आता प्रियाला हक्क गाजवायचा असतो, ती प्रॉपर्टी नावावर करून घ्यायची असते। अश्विनवर तिचं काही प्रेमबिम नसतं, परंतु फक्त प्रॉपर्टीसाठी तिने त्याच्याबरोबर लग्नाचा घाट घातलेला असतो। त्यानंतर प्रिया सगळे अटी मान्य करून आपल्या रूममध्ये जाते खरी, परंतु अश्विन आणि तिच्यामध्ये पुन्हा एकदा काहीतरी बोलणं होतं की आता पुढे कसं करायचं। सायलीने हा घेतलेला निर्णय खरं तर कुणाला मान्य नसतो, परंतु सायली घरातील सर्वांना समजावून सांगते। कल्पना आणि त्याचबरोबर अस्मितासुद्धा ओरडते, अगं अगदी तुझ्या जीवावर ही प्रिया उठली तरीही तू तिला का घरात घेतलं। त्यानंतर कल्पना एकटीच विचार करत बसते की अश्विन खरंच माझा मुलगा आहे का, कारण स्वतःच्या बायकोला घरात घेण्यासाठी तो अगदी प्रॉपर्टीचे हिस्से करायला लागला। माझ्या नवऱ्याने आत्तापर्यंत एवढी दिवस रात्र कष्ट करून प्रॉपर्टी कमवली आणि प्रियाच्या सांगण्यावरून अश्विन हा हिस्सा मागायला लागला, हा कुठला न्याय। यामुळेच कल्पनाला आता खूप म्हणजे खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती आपल्या मनातील सगळं दुःख भावना अर्जुन आणि सायलीसमोर व्यक्त करते। पण अर्जुन आणि सायलीने आता शब्द दिलेला असतो, आम्ही दोघेही घराचे तुकडे कधीही होऊ देणार नाही, प्रियाची जागा तिला आम्ही दाखवणारच आणि तिला या घरातून बाहेर काढणारच। आता प्रिया घरात आल्यामुळे काहीतरी कारस्थान करणार हे सायलीला चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि तिला हे कारस्थान करण्यापासून कसं वाचवायचं, त्याचबरोबर तिची कारस्थानं कशी उधळून लावायची हे काही आता सायलीला सुचत नसतं, कारण एकीकडे मधुभाऊ, दुसरीकडे आता अर्जुन हा आईबाबांचा शोध घेतोय आणि आता हे प्रियाचं प्रकरण, सगळ्याच खूप मोठ्या मोठ्या प्रश्नांनी सायली अगदी गोंधळून गेलेली असते। मग आता सायलीचा मूड ठीक होण्यासाठी अर्जुन आता लगेचच
कल्पनाकडे जातो आणि म्हणतो, मम्मा सायलीसाठी जे काही सरप्राईज मी देणार आहे त्यासाठी मला त्या टेलरकडे आता जावं लागेल, कारण मी तो सायलीसाठी ड्रेस शिवायला टाकलाय ना, तो आता शिवून झालाय आणि तो मला घेऊन यावं लागेल. तेव्हा कल्पना म्हणते, हो जा बाळा. त्यामुळे ना तरी तिच्या चेहऱ्यावर थोडी आनंदाचे क्षण येतील. नाहीतर बघितलं ना, घरात नुसती आता ही प्रिया आल्यापासून कटकट सुरू आहे आणि खरंच त्या सायली बिचारीलाही टेन्शन आलंय. त्यानंतर अर्जुन आता लगेचच टेलरकडे तो ड्रेस आणण्यासाठी जातो. खरं तेथे गेल्यानंतर तो आता ड्रेस घेतो आणि तेथे असणारा तो फॅमिली फोटो पाहतो आणि हे सगळं नागराज आणि महिपत लांबून लांबून पाहत असतात. ते दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात. आता खरे प्रियाच्या आईबाबांपर्यंत अर्जुन पोहोचलाय असं दोघेही म्हणतात. त्या दोघांना आनंद होतो, कारण प्रियाने आजपर्यंत नागराज आणि महिपतला सुद्धा फसवलेलं असतं. आता प्रिया सुभेदारांच्या घरात गेली आहे आणि तिची पूर्णपणे वाट लागणार या विचाराने दोघांच्याही मनात अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. इकडे अर्जुन तो फोटो हातात घेतो आणि लगेचच त्यांना सगळी माहिती विचारून घेतो आणि या फोटोतली ही मुलगी तुमची आहे का असं विचारतो. तेव्हा सदाशिवराव आणि मैनाबाई म्हणतात, हो आमचीच मुलगी आहे ती. मग आता 20-22 वर्षांपूर्वी ती हरवली होती असंही त्यांनी सांगितलेलं असतं. अर्जुनला क्लिक होतं ही सायली आहे म्हणूनच तो म्हणतो, चला तुमची मुलगी आहे इथे, मी तुम्हाला तिच्याकडे घेऊन जातोय. नाबाई आणि सदाशिवराव हे दोघेही खूपच खुश होतात. अर्जुनच्या पाठोपाठ निघतात. त्यानंतर अर्जुन जेव्हा आता सायलीला फोन करतो आणि म्हणतो आरतीचं ताट तयार करून ठेव. सायलीला प्रश्न पडतो की कशासाठी यांनी आरतीचं ताट तयार करून ठेवायला सांगितलं असेल, पण अर्जुनने सांगितले ना म्हटल्यावर तिथे काम करते. काही वेळानंतर अर्जुन लोखंडे फॅमिलीला म्हणजे मैनावती त्याचबरोबर सदाशिवरावांना घरी घेऊन येतो. तर आता अर्जुन त्या दोघांनाही आतमध्ये बोलवतो. सायली विचारते, काय हो काय झालं, हे कोण आहेत? अर्जुन खूप खुश असतो आणि तो म्हणतो, सायली हे तुझे आई बाबा आहेत, कसं वाटलं सरप्राईज, तुझे खरे आई बाबा सापडले आहेत. तेव्हा सायलीला जबरदस्त असा धक्का बसतो. तिच्या हातात असणारी पूजेची थाळी असते ना, तीच आता खाली पडते. तर त्यातली फुलं सगळी आता मैनावती आणि सदाशिवरावांच्या पायावर जाऊन पडतात. तर आता प्रिया त्या दोघांना पाहते आणि एकदम हादरूनच जाते, कारण तिला माहीतच नसतं हे दोघे इथे टपकले कसे काय, अर्जुन यांना इथे घेऊन आलाच कसा काय. आता माझं पितळ उघड पडणार या विचाराने प्रिया तर पुरती घाबरून जाते. मग तिला क्लिक होतं की कदाचित हे महिपत आणि नागोबानेच घडवून आणलं असेल मला अद्दल घडवण्यासाठी. ती प्रचंड घाबरलेली असते आणि घामाघूम झालेली असते. त्यानंतर आता सायली त्यांना भेटते खरं, परंतु तिला वेगळंच काहीतरी फील होतं आणि त्याचबरोबर सदाशिवराव आणि मैनावती यांनाही आपली मुलगी आता फायनली 20-22 वर्षांनंतर भेटलेली असते. पण त्यांनाही एवढा आनंद काही झालेला नसतो. ते इमोशनल त्यांच्यामध्ये काही बॉन्डिंगच नसतं. त्यांना लहानपणीची प्रिया माहीत असते की कशी आहे आणि ही सायली एवढी सोज्वळ कशी. यामुळेच आता सदाशिवराव हे विचार करत बसतात. सायलीसुद्धा त्यांच्याकडे सतत बघत असते. अर्जुन म्हणतो, अगं सायली बघत काय बसलीस तू? अगं हे तुझे आईबाबाच आहेत, कारण त्यांची ही मुलगी 20-22 वर्षांपूर्वीच हरवली होती आणि तू सुद्धा अगदी तशीच हरवली होतीस. तर इकडे प्रियाला आता खूप मोठा धक्का बसतो. प्रिया डोक्याला हात लावते आणि म्हणते, अरे बापरे, मी नेमकी इथे राहायला आले काल आणि आज हे इथे राहायला आलेत, काही खरं नाही. त्या प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी इथे राहायला आलेल्या प्रियाला आता खूप मनस्ताप होऊ लागतो. त्यानंतर प्रिया अजूनच विचार करू लागते की या घरातील सर्वांना समजलं की हे माझेच आईबाबा आहे तर माझी पुरती वाट लागणार म्हणजे लागणारच. इकडे सायली आता हळूहळू मैनाबाई जवळ जाते आणि माझी आई असं म्हणून तिला मिठी मारते. तर मैनाबाई सुद्धा माझी लेक असं म्हणून सायलीला घट्ट मिठीत घेते. सगळं वातावरण अगदी इमोशनल झालेलं असतं. तेव्हा सायलीला अजिबातच जाणवत नसतं की ही आपल्या आईच्या मायेची ऊब आहे ते, कारण तिला प्रतिमामध्ये जे फील होत असतं ते फील अजिबात मैनाबाईमध्ये होत नाही. मग त्यानंतर आता तिला असंही वाटत असतं की 20-22 वर्ष आम्ही दोघीही एकमेकींपासून लांब आहोत म्हणून मला असं वाटत असेल का. त्यामुळे ती जरा शांतच बसते आणि अर्जुनकडे पाहते, कारण काहीही झालं ना तरीही सायलीचा अर्जुनवर खूप विश्वास असतो की अर्जुन जे करतो ना ते अगदी योग्य करतो, माझ्या हिताचं माझ्या भल्याचं करतो म्हणून. दुसरीकडे प्रिया आता रूममध्ये जाते आणि तिला टेन्शन येतं की माझ्या लहानपणीचा फोटो जर यांनी बघितला तर सगळ्या सत्याचा उलगडा होणार आणि मीच सदाशिवराव आणि मैनाबाईची मुलगी आहे हे सत्य घरातील सर्वांसमोर येणार.
इकडे सायली आता सदाशिवरावांच्या सुद्धा पाया पडते, तेव्हा ते सदा सुखी राहा पुरी, इतकी वर्ष तू आमच्यापासून लांब होतीस, आम्हाला खूप तुझी आठवण यायची असं ते म्हणतात आणि इमोशनल होतात. बाळा तू सापडलीस आम्हाला फायनली, परंतु एवढ्या मोठ्या घरामध्ये तू आहेस हे आम्हाला माहीतच नव्हतं. आता आमची परिस्थिती तर हलाखीची आहे, परंतु तू आत्ता इथे राहतीये ना ते पाहून आम्हाला खरंच खूप म्हणजे खूपच आनंद झालाय पोरी. तर इकडे एवढं ऐश्वर्य बघून, सायलीचं सासर बघून शिवराव त्याचबरोबर मैनाबाई हे दोघेही खूपच म्हणजे खूपच खुश होतात. आता सायलीची एवढी गडगंज श्रीमंती पाहून आपल्याला नक्कीच याचा फायदा होणार असं त्यांना वाटत असतं. मग त्यानंतर आता कल्पना आणि प्रताप हे लोखंडे फॅमिलीबरोबर गप्पा मारत असतात. मग आता कल्पना सायलीबद्दल सगळं काही मैनाबाईला सांगू लागते की तुमची मुलगी किती चांगली आहे, सगळ्यांचा कसा सांभाळ करते. सायली काही एवढी मैनाबाई बरोबर बोलत नसते, कारण तिला आईच्या स्पर्शाची जाणीवच त्यामध्ये झालेली नसते. ती मनातल्या मनात विचार करत असते. खरं तर प्रतिमा आत्यांना जेव्हा मी मिठी मारली तेव्हा त्यामध्ये वेगळंच फील होतं, एक आईचा स्पर्श होता. म्हणजे त्यांच्याबरोबर बोलताना मला कधीच असं वाटलं नाही की मी माझ्या आते सासूबरोबर बोलतीये. खरं तर त्याच मला माझ्या आई वाटतात, कारण त्यांना जेव्हा मी जवळ घेते किंवा त्या मला जेव्हा जवळ घेतात तेव्हा त्यांच्या मिठीमध्ये जो मायेचा आणि प्रेमाचा स्पर्श जाणवतो, तो स्पर्श मला या मैनाबाईंमध्ये का नाही जाणवला. हे खरं तर माझी आई म्हणून यांना घेऊन आलेत, परंतु मला तर काही खरं वाटत नाही आहे असं सायलीला सतत जाणवत असतं आणि त्यामुळे ती त्याच गोष्टीचा विचार करत राहते आणि या सगळ्या गोष्टी ती मनातच ठरवते. कारण अर्जुनला जर काही समजलं तर मग खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अर्जुनला असं वाटेल की मी एवढे प्रयत्न केले पण सायली अशी का बोलतीये कळत नाही, म्हणूनच ती आपला गप्प राहण्याचा निर्णय घेते. मग त्यानंतर सायली मनात ठरवते की काहीही झालं तरी मला या गोष्टींचा शोध घ्यायला हवा. अर्जुन सरांनी हे माझे आईबाबा शोधून आणलेत, पण हेच माझे आईबाबा आहेत की दुसरं कोणी आहे, कारण मला थोडा डाऊट येतोय. ते सुद्धा अर्जुन सरांना कळू न देता हे सगळं करायला हवं. त्यानंतर प्रिया ही नागराजला भेटते आणि म्हणते की काय चाललंय काय तुमचं हे सगळं. तेव्हा कसं वाटलं मग सरप्राईज असं नागराज तिला डिवचून विचारतो. ती म्हणते मला त्याचं काहीच वाटलं नाही, कारण ते थोडी माझे आईबाबा आहेत, ते तर सायलीचे आईबाबा म्हणून घरी आले आहेत. तेव्हा नागराज म्हणतो पुढे बघ काय होतंय. तर प्रिया आता नागराजला धमकी देऊ लागते की तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही, कारण मी ना हे सत्य कधी उघडच होऊ देणार नाहीये. मग आता प्रियाचा हा माजोरडेपणा बघून नागराजला जरा टेन्शनच येतं. तो महिपतला कॉल करतो आणि म्हणतो हा डाव ना आपल्या पत्त्यावर आता आलाय, कारण की झालंय काय, अर्जुनना सायलीचे आईबाबा म्हणून त्यांना घरी घेऊन आलाय खरं, परंतु आता आपल्याला ह्या प्रियाची नांगी ना जरा ठेचावीच लागेल. प्रिया तर अगदी बिनधास्त आहे, आपल्याला खरं तर प्रियाला एक्सपोज करायचं आहे महिपत. तेव्हा महिपत म्हणतो हो आपण काहीतरी यासाठी करूयात नक्कीच. ते दोघेही भन्नाट असा प्लॅन करतात. नागराज म्हणतो महिपत ऐक, अरे ही नेहमीच आपल्याला अशी धमकावते, पण आता हिचा ना आपण शांतपणे गेम करायचा म्हणजे करायचा. तिने नागराजच्या शेपटीवर पाय दिलाय, आता बघ तिला मी कसा डिवचतो. असं म्हणून नागराज महिपत बरोबर आता एक प्लॅन करून फोन ठेवतो. इकडे प्रिया मात्र आता आनंदाने उड्या मारत असते. तिला वाटत असतं की महिपत आणि नागराज आता मला काहीच करू शकत नाही, म्हणून ती अगदी बिनधास्त घरामध्ये वावरत असते. शिवराव व मैनाबाई यांना अजिबात आईबाप म्हणून ती महत्त्व देत नसते. तर दुसरीकडे अर्जुन आता सायलीला रूममध्ये घेऊन जातो. त्यानंतर ते दोघेही गप्पा मारत असतात. अर्जुन म्हणतो हे बघ तुझे आईबाबांना तिथे टेलरचं काम करतात, पण आता त्यांना ते करायला सांगायचं नाही, आपण त्यांना इथेच आपण राहायला सांगूयात तुझ्याजवळ, कारण तुला ही मायेची प्रेमाची गरज आहे सायली, आणि ते इथे राहिले तर त्यांना तुझे लाड पुरवता येतील आणि तुलाही त्यांची सेवा करायला मिळेल. मग सायली आता म्हणते अर्जुन सर तुम्हाला सांगू, मला खरंच वाटत नाही ते माझे आईबाबा आहेत म्हणून. तेव्हा अर्जुनला हे ऐकून आता शॉकच बसतो आणि तो म्हणतो अगं त्यांची मुलगीसुद्धा 20-22 वर्षांपूर्वी हरवली आणि तुला सांगू त्यांच्या घरातल्या भिंतीच्या फोटोवर तुझा लहानपणीचा फोटो होता, त्या फॅमिलीमध्ये तू होती, आणि मग असं कसं बोलू शकतेस तू सायली. मग आता तरीही सायली म्हणते नाही अर्जुन सर मला ना यामध्ये काहीतरी चुकीचं वाटतंय,
कुणीतरी ना हे सगळं घडवून आणले असं वाटतंय मला. कुणीतरी तुम्हाला या प्लॅनमध्ये फसवले. अर्जुन सायलीच्या बोलण्याचा विचार करतो. सायली म्हणते, अहो खरंच, कारण जर ती माझी आई असती तर मला प्रतिमा आत्यांच्या मिठीमध्ये जसा स्पर्श जाणवतो तसा स्पर्श यांच्या मिठीमध्ये मला जाणवला नसता का. सायली आता आपलं मत स्पष्टपणे अर्जुन समोर व्यक्त करत. आता दुसरीकडे सदाशिवराव त्याचबरोबर मैनाबाई घरी आलेले असतात. मग महिपत आणि नागराजचा प्लॅन फायनली सुरू होतो. हेही आता सदाशिवरावांकडे जातात खरं आणि म्हणतात, तुम्ही त्या सुभेदारांकडे गेला होतात, तुमची मुलगी सायली ही सापडली म्हणून, बरोबर? मग आता ते आनंदाने म्हणतात, हो हो. मग महिपत म्हणतो, पण असं नाही आहे काही, समजलं? कारण तुमची मुलगी ती सायली नाहीच आहे आणि हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणवतंय. पण तुम्ही मुद्दाम त्यांच्या प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी तुमची मुलगी मोठ्या घरात गेली म्हणून तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो या विचाराने तुम्ही सुद्धा त्यांना होला हो म्हणालात, म्हणजे अर्जुन सुभेदारांना, बरोबर? तेव्हा मैनाबाई आणि सदाशिवराव दोघेही घाबरतात. तेव्हा नागराज म्हणतो, काय घाबरता तुम्ही? अहो खरंच ती सायली नाही आहे तुमची मुलगी, तर ती दुसरी प्रिया आहे ना, प्रिया ती तुमची मुलगी आहे, तिचं नाव बबलीच होतं ना? मग सदाशिवराव म्हणतात, हो. तर आता मग हे दोघे घाबरल्यामुळे महिपत म्हणतो, हे बघा, आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची जी मुलगी आहे ना प्रिया, त्या प्रियाला आपल्याला चांगलाच धडा शिकवायचा आहे. म्हणजे ती प्रिया काय आहे ना हे तुम्हाला लहानपणापासून माहीत आहे आणि ती कोणत्या बाईकडे तुम्ही सांभाळ करायला दिला होता ना हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. तेव्हा हे दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघतात की यांना सगळी बबलीची हिस्ट्री तर माहीत आहे. मग आता सदाशिवराव विचारतात, काय करायचं आहे आम्ही? तेव्हा जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर तुम्हाला आम्ही कायद्याच्या कचाट्यामध्ये अर्जुन सुभेदाराला ओढायला सांगू, कारण तो प्रसिद्ध पनवेलमधील वकील आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे अर्जुन सुभेदारचा दरारा किती आहे ते. त्याला जर समजलं त्याच्या बायकोचे खरे आईवडील तुम्ही नाही आहात तर मग तेव्हा हे दोघेही अजूनच हादरतात आणि बोलतात, बोला ना, करायचं काय? मग आता प्रियाचा लहानपणीचा फोटो महिपत, नागोबा हे दोघेही त्यांना दाखवतात आणि हीच आहे ना तुमची मुलगी असं विचारतात. तेव्हा ते दोघे म्हणतात, हो. मग ही मुलगी ती सायली नाही तर प्रिया आहे असं महिपत आणि नागराज समजावून सांगतो. आणि आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे? सुभेदारांकडे जाऊन सत्य कशा प्रकारे सांगायचं आहे की सायलीचे नाही तर हे प्रियाचे आईबाबा आहेत. यासाठी ना महिपत आता म्हणतो की मी तुम्हाला 3-4 लाख रुपये देतो, तुम्ही एवढं फक्त जाऊन तिथे बोलायचं आणि ही सगळी प्रियाची लहानपणीची स्टोरी त्यांना सांगायची, म्हणजे त्यांना विश्वास बसेल की आम्ही सायलीचे नाही तर प्रियाचे आईबाबा आहोत. तेव्हा सदाशिवरावांच्या तोंडाला पाणी सुटतं. ते म्हणतात, हो एवढ्यात कुठे होतंय का? नागराज म्हणतो, अरे तुझ्यासारख्या गरीबाला आता बरं ठीक आहे, 10 लाख रुपये पुरतील ना? सदाशिवराव खुश होतात आणि हो म्हणतात. महिपतला विचारतात की हे असं होईल ना, आम्ही तिकडे गेल्यानंतर विश्वास ठेवतील ना ते लोक? मग आता महिपत म्हणतो 100%. तर आता महिपतचं काम करायला हवं. यासाठी बबलीचे आईबाबा म्हणजेच प्रियाचे आईबाबा हे सुभेदारांच्या घरी येतात. तर आता घरातील सगळेजण त्यांचं स्वागत करतात, परंतु सायली अगदी मनातून खचलेली असते, कारण तिला तिच्या आईबाबांचा भासच त्यांच्यामध्ये होत नसतो, जसं प्रतिमा आणि रविराजमध्ये होत असतो ना तसा. तेव्हा प्रिया आता त्यांना बघते आणि मनातच म्हणते की हे आले मला वैताग द्यायला पुन्हा. त्यानंतर आता सदाशिवराव म्हणतात, मला तुम्हाला सगळ्यांना एक सत्य सांगायचं आहे. तेव्हा सगळेजण विचारतात, काय सत्य सांगायचं आहे? तेव्हा आता मैनावती आणि सदाशिवराव घाबरलेले असतात. सत्य सांगणं त्यांना भाग पडतं. तेव्हा ते म्हणतात, ही सायली आमची मुलगी नाही आहे तर ही प्रियाच आमची मुलगी आहे. तेव्हा सगळेजण धक्क्याने आता त्या दोघांकडे बघतात. अर्जुनसुद्धा आता त्यांना विचारतो, काय? अहो तुम्ही असं का बोलताय? कारण तिचा फोटो आणि तुमचा फोटो असा मॅच झाला. शिवराव म्हणतात, नाही, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय, ही आमची मुलगी नाहीच आहे, तर तुमच्याच घरात आमची दुसरी मुलगी आहे. मग आता दुसरी मुलगी कोण असा प्रश्न सर्वजण करतात. तेव्हा प्रियाकडे लगेचच सदाशिवराव हे बोर्ड दाखवतात. तेव्हा हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळेजण प्रियाकडे बघू लागतात आणि हिचं नाव आहे बबली, आम्हाला 5वी सुद्धा मुलगीच झाली आणि आम्हाला खर्च झेपणार नाही या विचाराने आम्ही एका बाईकडे हिला सांभाळायला दिलं. मग आता लगेचच ते प्रियाजवळ जातात. प्रिया खूप घाबरते. सगळ्यांना आता कळून चुकलेलं असतं की खरंच यांचीच मुलगी प्रिया असू शकते. तेव्हा आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. अर्जुनचं कन्फ्युजनसुद्धा दूर झालेलं असतं,
कारण आपल्याला सायलीने त्या दिवशी सांगितलेलं होतं की ह्या दोघांच्या स्पर्शामध्ये मला आईबाबांचा स्पर्श काही जाणवत नाही आहे. सायलीचं मन हे तिला तेच सांगत होतं असं अर्जुनला समजतं. तर आता पुढे सायलीचे खरे आईबाबा कोणी या सत्याचा उलगडा अर्जुन लवकरात लवकर मधुभाऊंच्या आता साथीने करणार आहे. कारण आता काहीही झालं तरी आपला हा प्रयत्न फसला, परंतु दुसरा प्रयत्न फसायला नको. मला सायलीच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे असं अर्जुन मनात ठरवतो. तर आता प्रियाचा हा डाव पूर्णपणे फसलेला असतो. कारण काहीही झालं तरी आपलं सत्य हे कुणासमोर येऊ नये असं प्रियाला सतत वाटत असतं. परंतु फायनली ते सत्य आता सर्वांसमोर आलेलं असतं. म्हणजे बबली मीच आहे आणि माझे आईबाबा हे गरीब आहेत. प्रियाची पूर्णपणे कोंडी झालेली असते. अश्विन समोर सुद्धा आता सत्य आलेलं असतं की प्रियाचे आईबाबा कोण. आणि मग आता प्रियाचे खरे आईबाबांची तर ओळख इथे पटलेली असते. परंतु आता रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी कोण हा प्रश्न सर्वांना सतावणारा असतो. त्यामुळे आता रविराज आणि प्रतिमा हे दोघेही सुद्धा बबलीच्या म्हणजे प्रियाच्या खऱ्या आईबाबांना म्हणजे तन्वीच्याच खऱ्या आईबाबांना पाहून अगदी शॉक होणार आहे. आता यापुढे नक्की काय घडणार, रविराज प्रतिमा यांना कसं सत्य समजणार की ही भामटी तन्वी आपली मुलगी नाही आहे म्हणून. आपली खरी मुलगी तर सायली शोभती आहे. परंतु आता खऱ्या तन्वीचा शोध लावायचा कसा आणि तो लागणार कसा हे येणाऱ्या पुढील काही अपडेट्समध्ये आपण बघूयात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.